श्री सागर चित्तरंजन बागड़ी ने शिक्षा को समाज सुधार का माध्यम बनाकर जागरूकता बढ़ाई है। इन्होंने अनाथों, आदिवासियों, युवा, HIV रोगियों, शारीरिक और मानसिक रूप से अक्षम बच्चों, मूक बधिर व्यक्तियों और सेक्स वर्कर्स के भविष्य और विकास के लिए महत्वपूर्ण कार्य किए हैं। ग्रामीण क्षेत्रों के बच्चों के शैक्षिक उत्थान में भी उनका योगदान उल्लेखनीय है। कला के माध्यम से जो भी कुछ बच्चों की जो आंदोलनी शक्ति रहती है, उनकी सृजन शक्ति रहती है, क्रिएटिविटी रहती है, उसको बाहर लाने का काम करना मेरा पसंदीदा कार्य है। इन्होंने विभिन्न अवसरों पर लोक नृत्य और बैले कार्यक्रमों का आयोजन कर छात्रों को 226 देशों का अनुभव दिलाया। शिक्षा के प्रति इनके समर्पण को सरकार ने सराहा। श्री सागर बागड़ी को बतौर शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार 2024 से सम्मानित किया जाता है। श्री सागर चित्तरंजन बगाड़े, महाराष्ट्र। प्रधानमंत्री जी, सादर प्रणाम। मैं कोल्हापुर से हूँ, महाराष्ट्र से, कोल्हापुर वही जिला, राजर्षि शाहू की जगह। नहीं सर, आवाज ही ऐसी है। अच्छा, आवाज जी। तो कोल्हापुर से हूँ, महाराष्ट्र से, समोदय स्कूल में कला शिक्षक हूँ। कोल्हापुर वही है, राजर्षि शाहू की जन्मभूमि। कला में क्या? कला में मैं चित्र, नृत्य, नाट्य, संगीत, गीत, वादन, शिल्प सभी। वो तो दिखता है। तो मैं प्रायतः ऐसा होता है कि बॉलीवुड या हिंदी फिल्मों के वर्जन सभी तरफ चलते आते हैं। तो मेरे स्कूल में मैं जब से वहाँ पे हूँ 23 साल से, मैंने जो अपनी भारतीय संस्कृति है और लोक नृत्य और जो हमारी शास्त्रीय नृत्य है उसके आधार पर ही रचना की है। मैंने शिवतांडव स्तोत्र किया है और वो भी बड़ी तादाद में मैं करता हूँ, 300, 300, 200 लड़कों को लेके, जिसके विश्व विक्रम भी हुए हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जीवनी पर भी मैंने किया है, वो भी विश्व विक्रम में दर्ज हुआ था। और मैंने शिवतांडव किया है, मैंने देवी का हनुमान चालीसा किया है, देवी के रूप का दर्शन किया है। तो इस तरीके से मैं अपने नृत्य की वजह से आप तो करते हैं, मैं खुद भी करता हूँ, मेरे बच्चे भी करते हैं। लेकिन जिन स्टूडेंट्स के लिए आपकी जिंदगी है, उनके लिए क्या वही सब करते हैं। वो क्या 300-400 बच्चे नृत्य आविष्कार करते हैं। और सिर्फ मेरे स्कूल के ही बच्चे नहीं, मेरे आजू बाजू में थोड़ा सा एरिया है, कुछ सेक्स वर्कर के बच्चे, कुछ व्हीलचेयर वाले बच्चे, उनको भी मैं एज ए गेस्ट आर्टिस्ट के तौर पे देखता हूँ। लेकिन उन बच्चों को तो आज सिनेमा वाले गीत पसंद आते होंगे। जी सर, लेकिन मैं उनको बताता हूँ कि लोक नृत्य में क्या जाने, और मेरा सौभाग्य है कि बच्चे मेरी इस बात सुनते हैं। जी, 10 साल से मैं सर कर टीचर की नहीं सुनेगा तो बच्चा जाएगा। जी सर, इसके साथ साथ टोटली मैं 30 साल हो गए। बच्चों को जो पढ़ाते हैं और नृत्य के माध्यम से कला तो सिखाते ही होंगे, लेकिन उसमें कोई मैसेजिंग देते हो? जी, सामाजिक मैसेज पर भी मैं बना रहा हूँ। जैसे कि मैं ड्रग का ड्राइव जो होता है उसके लिए मैं नृत्य नाट्य बिठाया था, कि जिसको मैंने प्रदर्शन पूरे शहर में करवाया था एज ए भरतनाट्य के स्वरूप में। तो ऐसे ही मैंने दूसरी बार बताया कि स्पर्श नाम की एक शॉर्ट फिल्म बनवाई थी, जिसकी पूरी टेक्निकल टीम मेरी स्टूडेंट्स थी। तो ये 2 दिन से और 3 दिन से आपको सब जगह पे आपको जाना होता होगा, कभी इसके घर, कभी उसके घर, कभी उसके घर, ऐसे ही चलता होगा। तो इनसे कोई विशेष परिचय कभी है क्या? कोई लाभ लिया है नहीं किसी ने? जी ऐसे बहुत सारे लोग ऐसे मोस्टली जो इससे हायर से है, वो लोगों ने बोला था कि सर आप अगर हम आपको उठाएंगे तो आप हमारे आगे रहता है। मतलब कमर्शियली भी करते हैं? कमर्शियली भी करता हूँ, आपको बहुत नहीं सर, बहुत बड़ा मार्केट है सर। उसकी भी एक बात बताना चाहूँगा। कमर्शियली मैं जो भी काम करता हूँ, मैंने फिल्मों के लिए कोरियोग्राफ किया है, लेकिन मैंने 11 अनाथ बच्चे बोल दिए उनके लिए उनके लिए क्या करते हैं? वो अनाथ आश्रम में थे और उनके भी कलागुण थे। तो अनाथ आश्रम की एक बैठी होती है कि 10वीं के बाद उसको ITI में डाल दो। तो मैंने वो धर्मा तोड़ने की कोशिश की, तो उन्होंने बोला कि नहीं, हम लोगों को इसको अलाउ नहीं करते। तो मैंने उनको बाहर ले लिया, एक रूम में रख दिया। जैसे जैसे बच्चे बड़े होते गए वहाँ पे आके उनकी शिक्षा की, उसमें से 2 कला शिक्षक करके काम कर रहे हैं, 2 लोग हैं
वो नृत्य शिक्षक करके गवर्नमेंट स्कूल में करते हैं, मतलब सीरियस। जो ये बढ़िया आप काम करते हैं ये आखिर में बताते हैं ऐसे कैसे ये बहुत बड़ा काम है कि आपके मन में उन बच्चों के प्रति संवेदना जगना, और किसी ने छोड़ दिया मैं नहीं छोड़ूंगा, और आपने उनको वोट दिया, ये बहुत बड़ा काम किया। सर इस बात का मेरे जीवन से ताल्लुक है, मैं खुद आना था वैसे, तो इसीलिए मुझे लगता है कि जो मुझे नहीं मिला था तो मेरे पास कभी कुछ नहीं था, और मेरे संचित के पास से अगर मैं वंचित के लिए कुछ करूँ तो ये मेरा बहुत आपने सिर्फ कला को नहीं, आपने जीवन को संस्कारों से जिया, बहुत बड़ी बात है। धन्यवाद। तो सचमुच में नाम आपका सागर से ही है। जी सर, आपसे सौभाग्य हुआ आपसे बात करने का, ये मेरे सौभाग्य की बात है। बहुत बहुत शुभकामनाएं। माननीय सुरेंद्र जगताप सर, अध्यक्ष कला विश्व माजी विद्यार्थी परिवार, माननीय सागर बगाडे सर, आपले आजचे सत्कारपूर्ती आपल्या कला विश्व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माननीय सागर बगाडे सर, त्यासोबत माननीय प्राध्यापक बाळासाहेब पाटील सर, आणि आज माननीय सागर बगाडे सरांसोबत त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सरिता बगाडे मॅडम या सुद्धा उपस्थित आहेत। सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी विनंती करतो माननीय प्राध्यापक बाळासाहेब पाटील सरांना, प्राचार्य कला विश्व महाविद्यालय सांगा। नमस्कार सर्व मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित माजी विद्यार्थी गुरुजन वर्ग झालेले आहेत या महाविद्यालयाला, आणि 2018 साली याच महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव याच ठिकाणी मोठ्या स्वरूपात साजरा झालेला होता। या महाविद्यालयाची खूप मोठी परंपरा आहे। या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी घडले, नावारूपाला आले, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी नाव कमवलं। विशेषतः दृश्यकला क्षेत्रामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचं जे काय लौकिक आहे, विशेषतः वास्तववादी चित्रशैलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या महाविद्यालयाची ओळख आहे, आणि ही जी ओळख आहे किंवा हा जो काय आमचा वारसा आहे हा अखंडितपणे आम्ही तो चालू ठेवलेला आहे। आज हे महाविद्यालय 56 वर्षाचं पूर्ण होत आहे, त्याचा खरोखरच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। त्याचबरोबर आमच्या या महाविद्यालयाच्या संपूर्ण अगदी डे टू डे याच्यामध्ये संपूर्ण महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये किंवा एकूणच महाविद्यालयाचं जे काही कामकाज आहे ते अतिशय चांगलं व्हावं, विद्यार्थी आणि विद्यार्थी इथले जे काय त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आमच्या संस्थेचे संचालक माननीय गौतम भाऊ पाटील हे आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात, प्रेरणा देत असतात, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचं महाविद्यालय जे आहे ते संपूर्ण राज्यात चांगल्या पद्धतीनं नावारूपाला येतं। खरं तर आमच्या महाविद्यालयामध्ये जवळपास सुरुवात ज्यावेळेला झाली महाविद्यालय, या महाविद्यालयामध्ये 2 अभ्यासक्रम होते, एक पेंटिंगचा होता आणि दुसरा टीचर ट्रेनिंगचा होता। आता या महाविद्यालयामध्ये पेंटिंगचा म्हणजे प्रथम वर्ष जे आहे ते प्रथम वर्ष आमचं फाउंडेशन मूलभूत अभ्यासक्रम 1 वर्षाचा आहे। रेखाकला आणि रंगकला ज्याला आम्ही जीडी आर्ट म्हणतो ते 4 वर्षाचं आहे। कला शिक्षक पदविका 12 नंतर 2 वर्षाची आहे। त्याच्यानंतर कला शिक्षण शास्त्र पदविका जे पूर्वी फक्त मुंबईलाच होतं ते आमच्याकडं आता सुरू आहे डिबेट, आणि सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं एक नवीन स्वतंत्र विभाग सुरू झाला, शिल्पकला आणि प्रतिमान बंधन। असे जवळपास 5 अभ्यासक्रम या महाविद्यालयामध्ये आता सध्या राबवले जात आहेत, आणि या 5 अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जो काही PB साहेब असतील किंवा पंत जांभळीकर सर असतील, PV सर असतील, यांच्या जे काही संकल्पनेचं जे काही कला महाविद्यालय कला विश्व महाविद्यालय जे आहे ते अखंडितपणे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः या भागामध्ये सगळ्यांना परिचित आहे। महाराष्ट्रभर तर त्याची दृश्यकला क्षेत्रात ओळख आहेच, परंतु या जिल्ह्यातलं हे पहिलं कला महाविद्यालय की जे अनुदानित आहे। आणि दुसरी गोष्ट
इतकंसे हे सगळे अभ्यासक्रम एकत्रितपणे चालू असेल। या महाविद्यालयामध्ये सतत कार्यक्रम उपक्रमाच्या माध्यमातून आमचं हे महाविद्यालय कार्यरत आहे। महाविद्यालयामध्ये सतत वेगवेगळे कार्यक्रम असतात कृषीकलेच्या अनुषंगाने। आम्ही 2023 मध्ये जानेवारी 2023 मध्ये रवी म्हटले की यांची एक कार्यशाळा खूप मोठी कार्यशाळा झाली की ज्या कार्यशाळेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि याच ठिकाणी ती कार्यशाळा संपन्न झाली। जवळपास 250 विद्यार्थ्यांनी त्या कार्यशाळेमध्ये भाग घेतलेला होता। त्याच्यानंतर गेल्या वर्षी जानेवारी 2024 मध्ये परत दुसरी कार्यशाळा घेतली। डॉक्टर सुधीर पटवर्धन शहर या विषयावरती ती कार्यशाळा खूप गाजली, कारण हे सगळे इंटरनॅशनल लेवलचे सगळे पेंटर होते। या भागातल्या विद्यार्थ्यांना जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जे काही कलावंत आहेत, चित्रकार आहेत, शिल्पकार आहेत, त्यांचं देखील मार्गदर्शन मिळावं म्हणून या 3 दिवसाच्या आधी कार्यशाळा घेतल्या होत्या की जेणेकरून इथला विद्यार्थी या भागातल्या विद्यार्थ्याला, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला त्यांचं काम जवळून बघता यावं, त्यांच्या कामाची शैली किंबहुना एकूण कृषीकलेमध्ये जे काही ज्या पद्धतीने विचार मांडला जातो, सांगितला जातो, तर तो विचार कशा पद्धतीने आपल्याला चित्रबद्ध करता येईल, शिल्पबद्ध करता येईल हा प्रयत्न या कार्यशाळेच्या माध्यमातून झाला। आणि आता अगदी ह्या 1 ऑक्टोबरलाच आम्ही पालक मेळावा घेतला। या पालक मेळाव्यामध्ये जवळपास 80% पालकांनी सहभाग नोंदवलेला होता। अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला। बरेच पालकांनी काही काही सूचना केल्या, त्या सूचनांच्या अनुषंगाने आम्ही पुढच्या काळामध्ये वाटचाल करत आहोत। विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून किंवा विद्यार्थी या संपूर्ण दृश्य कला क्षेत्रात या कला विषयाचा विद्यार्थी कसा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती पोहोचला जाईल असा आमचा सतत प्रयत्न असतो। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही 30 नोव्हेंबरला एक मोठी कार्यशाळा घेतोय की जे काय आत्ताचं जे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आहे, या डिजिटल तंत्रज्ञानामध्ये विशेषतः ग्राफिक डिझाईन असेल, वेब डिझायनिंग आहे, ॲनिमेशन आहे, कॉस्ट्युम डिझाईन आहे, शॉर्ट फिल्म आहे, फॅशन डिझाईन आहे, ही सगळी जी काही नवनवीन जे काही अभ्यासक्रम येत आहेत किंवा नवनवीन जे काही माध्यम येत आहेत याच्यामध्ये आमचं फाईन आर्ट कुठं असणार आहे, याच्यामध्ये आमचा शिल्पकला विभाग कुठं असणार आहे। कारण आता आम्ही बघतोय की आमच्याच महाविद्यालयाची मुलं जी आहेत या सगळ्या विभागामध्ये काम करतात आता सध्या। आणि विशेषतः आमच्या फाईन आर्टचे जे काही जे आता जे विद्यार्थी आहेत, अगदी बेंगलोर असेल, चेन्नई असेल किंवा हैदराबाद, पुणे, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या या क्षेत्रात काम करतात। असा सतत चर्चा केली जाते, पण तशी वस्तुस्थिती तशी नाही आहे। या सगळ्या क्षेत्रामध्ये आता आमचे फाईन आर्टचेच विद्यार्थी सगळ्यात जास्त आहेत, विशेषतः कला विश्व महाविद्यालयाचे विद्यार्थी सगळ्यात जास्त आहेत, याचा आम्हाला खरं तर अभिमान आहे। आणि याच विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही कार्यशाळा घेतो। हेच विद्यार्थी जे आहेत, आता जिंगा गेम नेटवर्क इंडिया बेंगलोरला एक तिथलं शिवानंद खानोरे म्हणून आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, तिथं कन्सेप्ट आर्टिस्ट म्हणून मुख्य पदावरती काम करतो, आमच्याच महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे। त्याच्यानंतर शीतल पाटील आहे, रवी चव्हाण आहे, महानंद सगळे फिल्म मेकिंगमध्ये काम करते। आता इथं उपस्थित आहे अभिजित कुमटेकर, तोही डिझायनिंगमध्ये काम करते। अंजली पाटील देशमुख फॅशन डिझायनिंगमध्ये नाशिकमध्ये काम मोठ्या स्वरूपात ती करते। असे अनेक विद्यार्थी आहेत की या सगळ्या विद्यार्थ्यांना मी या 30 नोव्हेंबरला बोलवून त्यांच्याकडूनच एक दिवसभर आम्ही आमचे विद्यार्थी असतील किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या या विद्यार्थ्यांना विशेषतः फाईन आर्टच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा किंवा ते जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र समजून घेण्याचा प्रयत्न असणार आहे किंवा या विद्यार्थ्यांना त्या क्षेत्राविषयी माहिती देण्याचा। आजचा जे काही सत्कार आहे हे खरं तर त्याचंच एक प्रतीक आहे। या महाविद्यालयाच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा, आतापर्यंतच्या कामाची पोच होऊ द्या असं मी मानतो। कारण सागर बगाडे या पुरस्काराच्या निमित्तानं नाही, त्यापूर्वी देखील सागर बगाड्यांचं या क्षेत्रामध्ये खूप नाव आहे। जरी ते कार्यक्षेत्र आता जरी कोल्हापूर असलं तरी याच महाविद्यालयाचा विद्यार्थी, विशेषतः आम्ही दोघेही क्लासमेट होतो 1986-87ला आम्ही दोघेही फाउंडेशनला होतो आणि तेव्हापासून त्याची धडपड, तेव्हापासूनच मी त्यांचं काम बघत आलो आणि आज त्यांचा सत्कार होतोय। खरं तर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला आणि त्याच्यानंतर पंतप्रधानांशी एक संवाद साधता आला। या निमित्तानं ही महाविद्यालयाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि त्याचंच एक प्रकारचं हे आजचं सेलिब्रेशन आहे। आणि मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं
सागर बगाडे सरांचं मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज या कार्यक्रमासाठी सन्माननीय गौतम भाऊ पाटील सर आज आमच्या नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक आज उपस्थित आहेत. त्याचबरोबर आर्किटेक्ट प्रमोद चौगुले सर आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांचं खरं तर आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन असतं, कारण आर्किटेक्ट हे क्षेत्र जे आहे आमच्या दृश्यकलेशी विशेषतः चित्रशिल्पकलेशी अतिशय निगडीत असणारं क्षेत्र आहे. त्यामुळे आम्हाला ते प्रत्येक शालेय समितीमध्ये आम्हाला सतत सूचना देत असतात आणि नवीन काही ना काही करण्यासाठी आम्हाला उद्युक्त करत असतात. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या कला महाविद्यालयांचं ते नेतृत्व करतात गेली 5 वर्ष झालं. महाकॅटनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातली जेवढी कला महाविद्यालय त्या कला महाविद्यालयाची जी काही शिक्षकेतर लोकांची जी संघटना आहे त्या संघटनेची गेली 5 वर्ष ते अध्यक्ष आहेत. आणि आमच्या सगळ्या महाविद्यालयाचे प्रश्न शासन दरबारी ते गेली 5 वर्ष मांडतात. तेही आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर आज सागर बगाडे यांच्या पत्नी सौ सरिता बगाडे मॅडम पण आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचा चिरंजीव आज इथे उपस्थित आहे. त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. त्याचबरोबर आज आमच्याकडं संस्थेमध्ये माजी प्रशासन अधिकारी आंबोळे सर आहेत. त्याचबरोबर DS माने सर आहेत, पंडित सर आहेत. आमचे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जे पैलवान सर, दिलदार पुळे सर असे कितीतरी मंडळी आहेत इथं. की अनेकांचा खरं तर इथं सकाळपासून आपण एकमेकाशी संवाद साधतोय, चर्चा करतोय. अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत. 70-72च्या कालखंडातले काही माजी विद्यार्थी आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत. या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. आणि हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम खूप कमी कालावधीत खरं तर आम्ही याचं आयोजन केलं, कारण आमचं सतत कार्यक्रम सुरू होते. आणि सागर बगाडेंना हा पारितोषिक 5 सप्टेंबरला मिळालं, जाहीर झालं, त्यांनी स्वीकारलं. त्याच्यानंतर आम्ही मग तयारीला लागलो होतो, पण तारीख नक्की ठरत नव्हती. आठवड्यात ते 1.5 आठवड्यातलं हे सगळं नियोजन आहे. आणि आठवड्यात 1.5 आठवड्यामध्ये हे सगळं केलेलं नियोजन जे आहे खरं तर आमच्या महाविद्यालयाला जे विद्यार्थी आहेत ते सांगली जिल्ह्यातले कमी आणि बाहेरच्या जिल्ह्यातले जास्त, विशेषतः सोलापूर असेल, सातारा असेल, पुणे जिल्हा असेल आणि बहुतांशी विद्यार्थी आमचे मुंबईत आहेत. आणि अनेक विद्यार्थी असे आहेत की आज वर्किंग डे आहे त्यामुळे आम्हाला आज येऊ शकत नाही असे अनेकांचे निरोप आले. कारण हा कार्यक्रम शक्यतो माजी विद्यार्थी मेळाव्याचा रविवारी घेत चला अशा अनेकांच्या सूचना आल्या. भविष्यात त्या सूचनांचा नक्कीच आम्ही आदर करू आणि रविवारी घेण्याचा पुढच्या काळात प्रयत्न असेल. परंतु अतिशय कमी वेळेत घेऊन देखील आम्ही खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये खूप अनेक विद्यार्थी जे आले, काही कामानिमित्त बाहेर गेले, थोड्या वेळात येतील आणखी. पण हे सगळे जे काय आहेत विद्यार्थी, या सगळ्या विद्यार्थ्यांचं, माजी विद्यार्थ्यांचं, आजी विद्यार्थ्यांचं, सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो आणि सांगतो. धन्यवाद सर. यानंतर मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी विनंती करतो. प्राचार्य माननीय प्राध्यापक बाळासाहेब पाटील सरांना, सर्वप्रथम संचालक नवभारत शिक्षण मंडळ सांगली आपले कुटुंबगृह माननीय श्री गौतम भाऊ पाटील. इथं जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर कलाविश्व शालेय समिती अध्यक्ष माननीय आर्किटेक्ट प्रमोद चौगुले सर. यानंतर कलाविश्व माजी विद्यार्थी परिवार अध्यक्ष माननीय सुरेंद्र जगताप सर. आपले आजचे सत्कारमूर्ती राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माननीय सागर बगाडे सर. त्यानंतर शांतिनिकेतन कन्याशाळा मुख्याध्यापिका माननीय सविता पाटील मॅडम. नवभारत शिक्षण मंडळ सांगली उपसंचालक माननीय माने सर.
मंडळी, कलाक्षेत्र निवडणं हे खूप वेगळं प्रकरण असतं. आता आपापल्या क्षेत्रामध्ये आपण सर्व मान्यवर मंडळी आहात, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्याही पेक्षा अवघड असतं ते म्हणजे एखाद्या कलाकाराची बायको होणं. आणि हेच एक मोठं शिवधनुष्य पेललंय, त्या म्हणजे माननीय सागर बगाडे सरांच्या सौभाग्यवती माननीय सागर सरांच्या आणि यानंतर आपल्या कला विश्व महाविद्यालयातर्फे सुद्धा सरांचा सन्मान होतोय. विनंती करतो माननीय आर्किटेक्ट प्रमोद चौगुले सरांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. माननीय आर्किटेक्ट प्रमोद चौगुले सर, अध्यक्ष कला विश्व शालेय समिती याच्या हस्ते आपल्या कला विश्व महाविद्यालयातर्फे आपण सन्मानित करत आहोत. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माननीय सागर बगाडे या शांतिनिकेतनच्या मातीचा भूमानिकेतन, शांतिनिकेतन अनेक कलाकार घडतात. आणि आज राष्ट्रीय स्तरावरती अशा आपल्या कलाकारांची दखल घेतली जाते. हे आपल्या सर्वांचं भाग्य. धन्यवाद. आणखी दोन संस्थांतर्फे आणि डायरेक्टर माननीय शाहनवाज गुल्ला सर, आर्टिस्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे इथं सन्मान होतोय सागर बगाडे सरांचा. आर्टिस्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन आदरणीय भाऊंनी आता सत्कार करताना शाल घालताना सांगितलं थांब जरा तुला नटवतो. तर ही नटवण्याची प्रक्रिया ऍक्च्युली 85 सालापासून चालू झाली आणि वाटते तोच माझा प्रवास आहे. 10वी पर्यंत मी अतिशय हुशार विद्यार्थी होतो शाळेत. मला रवींद्र हंडे आहेत काय, ही दोघं त्याचे साक्षीदार आहेत. आणि तुम्हाला माहित आहे की आपल्या एखाद्या गोष्टीवर प्रेम असलं तर त्या प्रेमाचं प्रतीक लाल आहे. तुम्ही तर सगळी कला विश्वाची मुलं आहे, तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. आणि त्यामुळे गणित इंग्लिशवर माझं प्रचंड प्रेम होतं आणि ते लाल रंग घेऊन यायचे कायम. असं करता करता एकदा 9वीत असताना शास्त्र पण त्या प्रेमात पडलं आणि अस्मादिक 9वीत दुसऱ्यांदा बसले. प्रकाश हुशार होता, पुढे गेला निघून. 10वीला माहित नाही काय, कदाचित त्यावेळेला सिलेबस बदलणार होता पुढच्या वर्षी म्हणून असेल, पण त्या कृपेनं 38% पास झालं. पण शाळेमध्ये अभ्यासात कुठल्याच विषयात गती नव्हती, ग्राउंडवर कधी गेलेलं नव्हतं, स्टेजच्या तर आजूबाजूलाही फिरकलेलं नव्हतं. एक तो अनाथपणाचा न्यूनगंड होता, बोलायला घाबरायचो, कुणाशी बोलायचो नाही असाही स्वभाव होता. 10वी नंतर काय तर त्या 10वी मध्ये मला माझ्या शाळेमध्ये माळी सर भेटली. ड्रॉइंग टीचर आमचे नवीन आलेले होते, आम्हाला आष्ट्याचे. आणि अतिशय नवीन त्यांची जॉईनिंग होती. त्याच्या आधी आम्हाला ST जोशी सर होते. आणि तोपर्यंत शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी माझं खूप कौतुक केलेलं होतं. बेंचवर उभा राहा, बाहेर जाऊन उभा राहा, अंगठी धरून उभा राहा, हात पुढं कर, डस्टरच्या माऱ्या खा, सगळं असंच होतं. कारण माझ्या वह्या कधीच काही लिहिलेल्या नसायच्या.
त्यात मी फक्त गिरगटायचो किंवा ज्याला मी चित्र म्हणायचो. आज मी खूप लिहितोय, माझी 3-4 पुस्तकं प्रकाशित झाली. मला वाटतं मी त्यावेळची भरपाई करतोय, तिथं काही लिहिलेलं नव्हतं म्हणून आता लिहितोय. आणि माळी सरांनी त्या माझ्या वह्या बघितल्या. मी म्हटलं आता हे नवीन कुठली शिक्षा देत आहेत बघूया, म्हणजे कदाचित एखादी कलात्मक शिक्षा असेल चित्रकलेचे सर असल्यामुळे. आणि म्हटलं तुझ्या रेषा काय जोरकस आहेत, तुझ्या रेषामध्ये जोम आहे, तू चित्रकला कॉलेजला जा. तर चित्रकला कॉलेज असतं वगैरे हेही काही माहीत नव्हतं. आणि चित्रकलेचं शिक्षण असतं हे डोक्यात नसल्यामुळे इलेव्हन्थी आणि इंटरमिजिएट दोन्ही दिलेल्या नव्हत्या. पर्यायानं ते 2 वर्ष द्यायला पाहिजेत, 11वी-12वी करायला पाहिजे, नाही इलाज आला. मग मित्र होता माझा एक असला, म्हणून त्याला म्हटलं की जिथं गणित नसेल तिथं मला ऍडमिशन घेऊन दे. तो चिंतामणराव कॉलेजला होता. दुसरा एक मित्र होता, त्याच्यासोबत जा म्हणला. मला माहित नाही, मी ऍडमिशन केली KWC ला. माझं भाऊ ऍडमिशन झालं. आणि KWC मध्ये मी वर्गात गेलो आणि आम्हाला जे पहिलेच क्लास टीचर होते ते अकाउंटन्सीचे होते. म्हटलं धन्य, गणित इथं पण पाठ सोडत नाही. मग त्या दिवसापासून मग मी सकाळी त्यावेळेला दूध वाटल्या टाकायचो, पेपर टाकायचो वगैरे कामं करायचं. त्यामुळे तो पहिला तास चुकायचा आणि मला बरं वाटायचं. टिल नाऊ आय डिडंट नो वेअर द राईट रोड द डेबिट अँड क्रेडिट. माहीत नाही आयुष्यात जमा खर्च तसाही कधी जमला नाही. त्याच्यानंतर 11वी झाली आणि पहिल्यांदा लव D6 हा पिक्चर तिथं आलेला होता आणि तो मला एका मित्रांना दाखवला. आणि मग डोक्यात बसले की आपल्याला असं नाचता यायला पाहिजे. तिथून बाहेर पडताना 12वीला म्हणजे 11वीचा रिझल्ट असा होता की KWC कॉलेजनं अत्यंत सन्मानानं मला दाखला दिला की आपण दुसऱ्या कॉलेजला जाऊ. आता कॉलेज जायचं कुठं, कोण घेणार. तर त्यावेळेला माझ्या मांडलेल्या बहिणीचे मिस्टर आपले इथं ग्रंथपाल होते, कोटीवाले सर, महबूब कोटीवाले सर. तर महबूब कोटीवाले सरांचा मी तसा लाडका मेवना. ते मला इथे घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या नजरेखाली राहील, कसा नापास होतोय बघूया. अर्थात वर्षाच्या शेवटी भाऊजी नापास झाली ही गोष्ट वेगळी. तर मी इथं आलो, 12वीचं माझं ऍडमिशन इथं आहे. भाऊ आता फक्त कधी त्या जुन्या फायली बघू नका, निकाल पण तयार जाईल, तो कोणाला दाखवू नका. मी अजून घेतलेला नाही. आणि तिथून त्यावेळेला लायब्ररी त्या कॉर्नरला असायची आणि तिथून माझा ओढा इकडे यायचा, इथं काय करताय. आणि त्यावेळेला नुकतंच कॉलेज ह्याच्यातून कारखान्यातून इथं आलेलो होतो. आणि मग लक्षात आलं की आपल्याला जे स्वप्न दाखवलं गेलंय ते काही इंच अंतरावर आहे. मग तिकडं पाठ फिरवली आणि इकडं तोंड केलं. 12वीचा निकाल काय लागायचा ते लागला, पण त्यावेळेला काय 12वीची पासिंगची आवश्यकता नव्हती, 10वीच्या मार्गावर प्रवेश मिळायचा. आणि मी इथं दाखल झालो. त्रिमूर्ती होते आम्हाला, हौशीराव पाटील सर, पैलवान सर, पंडित सर आणि सुचरिता मॅडम. चौघ्याने नंतर कोळी सर आलेले होते दुसऱ्या वर्षी. तर या तिघांच्या ह्याच्यातून शिकायला सुरुवात केलेली होती. पण मी खूप अनियमित असायचो आणि माझी नियमित यावं म्हणून रवींद्र आंडे आमचा मित्र, नंदू सूर्यवंशी आहे, ती दोघं पण आता दिसत नाहीत मला, हाय काय. तर जास्त परिश्रम माझ्यापेक्षा मी कॉलेजला यावेत म्हणून ही दोघं घ्यायची. म्हणजे फौजदार गल्लीतनं खनबागात तिवारी गल्लीत माझ्या घरी यायचा रवी आणि मला चल म्हणायचा कॉलेजला चल. आणि मी काय तर कारण सांगायचो, काय तरी व्हायचं. कधी पैसे नसायचे, कधी रंग आणायला नसायचे, ब्रश आणायला नसायचे, खूप अडचणी पण होत्या त्यावेळेला. आणि थोडंसं तसं कंटाळा पण होता. आणि त्याचवेळेला फक्त नृत्याचं वेळ लागलेलं होतं, तेव्हा तोही मी कळता. परिणामी त्या वर्षी हजेरी न भरल्यामुळं मी बसू शकलो नाही. पुढच्या वर्षी परत बसलो. त्यावेळेला संजू, चतुर्वितुरी सगळेजण त्या बॅचला आले. म्हणजे माझी बॅच सूर्यकांत जोरकर बाळासाहेबांची परत डबल झाली. म्हणजे मी सगळीकडे डबल ग्रॅज्युएशन मध्ये आहे काय.
सो 11th पर्यंत मी इथं होतो आणि नंतर लक्षात आलं की गड्या आपलं एक काम नव्हे. म्हणजे चित्रकलेचं ओढ अशी नव्हती नाही, पण इन्कम सोर्स काहीतरी कमवायला पाहिजे नाही. तोपर्यंत लग्न पण झालेलं होतं आणि मग वाटलं की नाही करायचं, आता जाऊ दे, आपल्याला डान्समधनं पैसा मिळतो. ह्या मधल्या प्रवासात एक 2-4 घटना आहेत की ज्याची मुळं या राष्ट्रपती पुरस्कारात आहेत असं मला वाटते. मी इथं ज्यावेळेला आलो त्यावेळेला लोकरंगभूमीचं त्यावेळेचं सगळ्यांना माहिती आहे हे कसं होतं ते. आणि इथं खाली हॉस्टेल एक होतं आणि सुलेमान भैया तिथं असायचे. आणि मग सुलेमान भैया एक मला वाटतं खूप चांगले स्पोर्ट्समन होते, प्लस रेक्टर होते आणि आमच्या सगळ्यांजवळ होते. गिटार खूप छान वाजवायचे आणि मग आमचा तो एक समान मी सगळा ग्रुप जमत गेला आणि मग गॅदरिंग करायचं ठरलं. मला वाटतं कलर शोचं ते पहिलं गॅदरिंग होतं. मग याची रंगरंगोटी पण आम्हीच केली, विंगा आम्हीच तयार केलेल्या, पडदे आम्हीच तयार केलेले. पण हे करायच्या आधी विचारायचं पाहिजे. मग पैलवान सरांना विचारलं, पैलवान सर म्हणते झालं विचारलं तुझं तू विचारायचं. कारण ते विचारायचं नाही, कोणी विचारायचं हे नव्हते. एम.के. जाधव सरांना विचारलं, त्यावेळी ते प्राचार्य होते, गॅदरिंग करायचं आहे. ते आम्हाला काय सांगणार होते तुमचं तुम्ही काय करा, पहिली वेळ ना विचारायचं कुणाला. पण त्यावेळेला एक तपस्वी व्यक्ती बाहेर येरझाऱ्या घालायची, प्राचार्य पी.बी. पाटील सर. आणि काय धाडसाना माहित नाही मला, ही सगळीजण इकडे होती, कॅन्टीन होतं आमच्या इथं जाळीचं आणि मी एकटाच त्या साईडला होतो. म्हटलं ह्यांना विचारलं की विशेष संपते. आणि त्यांच्याशी बोलायला आमचे शिक्षक सुद्धा घाबरायचे हे सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. कुठलं धाडस आलं माझ्यात माहीत नाही. आणि मी डायरेक्ट विरो सरांच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणलं सर असं आहे ना, आम्हाला इथं स्नेह संमेलन करायचं आहे. सरांनी विचारले सांस्कृतिक करणार आहे का? त्यावेळेस संस्कृतीचा अर्थही माहीत नव्हता. स्नेह संमेलन म्हणजे सांस्कृतिक एवढं तुम्ही दणक्यात हो म्हणून सांगितलं. तोपर्यंत त्या मधल्या काळामध्ये ब्रेक डान्स आम्ही करायचो. परीक्षक गौतम भाऊ असायचे. गौतम भाऊ अतिशय उत्कृष्ट ब्रेक डान्सर आहेत आमच्या सगळ्या त्या पिढीतली. आणि गौतम भाऊ आम्हाला त्रुटी सांगायचे सारख्या. माझ्या काही एवढ्या त्रुटी वाढत गेल्या की मी ते ब्रेक डान्स सोडला आणि रेकॉर्ड डान्सकडे वळलो. हे काय जमणार नाही आहे. आणि मग तिथं प्रचार की असं काय काय करणार आहेस मला सांग, आणि करणार असलास तर कर जा, ते स्वच्छ करायची जबाबदारी तुमची. मी उड्या मारत पळत आलो तिथं. तिथनं मग आम्ही मला वाटतं या तळघरामध्ये 1.5 महिना मुक्कामाला होतो. सुनील बरोबर ना? आणि अशा रीतीनं पहिलं गॅदरिंग झालं आमचं. त्याच्यामध्ये आम्ही चित्रपटातली गाणी घेतली पण सोबतरित्या घेतलेली सगळी. अशा बऱ्याच गोष्टी केल्या की पुढच्या वर्षी पाटील साहेबांनी सगळ्या संस्थेच्या शाळांचा, चिकुर्ड्याच्या वगैरे सगळ्यांचा एकत्र कला महोत्सव केला. म्हणजे भाऊ आमचं बॅच कला महोत्सवची सुरुवात आहे, फाउंडर आहे आम्ही. आणि परवा मी सहज योगायोग म्हणला. मला बरेच जण विचारले की मोदीशी बोलताना तुम्ही बिनधास्त बोललाय, गल्लीतल्या माणसाशी बोलायला घाबरलेलं नाही आहे. आणि त्याचं मूळ होतं की जिथं पी.बी. पाटील सरांशी कोणी बोलायला धजायचं नाही, त्यांना जाऊन परवानगी काढलेला माणूस आहे, तिथं काय घाबरायचं आहे म्हणून. मग अशी प्राचार्यांनी एक छान आठवण सांगितली की 56 वर्ष झाली, अब तक 56. हा राष्ट्रीय पुरस्काराचं मूळ ज्या दिवशी ते 56 वर्षापूर्वीची वास्तू इथं पुजली गेली असेल का नाही, त्याच वेळेला तो वास्तू पुरुष घेऊन बसला असेल. मी पण 56 वर्षाचा आहे. इथली माती कपाळाला लावून माझी जी सांस्कृतिक भरारी झाली ती मी कधी विसरू शकत नाही. आजही शांतिनिकेतनचं सांस्कृतिक ठेवा, सांस्कृतिक वारसा प्रचंड आहे. मी कुठेतरी फॉलो करायला बघत असतो ते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळेच इथं घडलो. आयुष्यातला पहिला पुरस्कार ज्याच्यावर पुरस्कार असं लिहिलेलं आहे ते आमच्या जेजुरीकरांनी दिलाय मला. हे परवा तर कागद लॅमिनेट करताना लक्षात आलं, भाऊ त्याच्यावरचं नाव आहे शाहीर सगन भाऊ जेजुरीकर स्मृती पुरस्कार. त्यावेळेला त्या कागदाची किंमत पण माहीत नव्हती. आज कळते की एवढ्या मोठ्या व्यक्तीचा वारसा या मुलांनी आपल्या खांद्यावर पोहोचवलेला.
आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती किंवा माझ्या बालपणाविषयी मी काही सांगणार नाही, कारण मी ते कधी उगाळलं नाही एवढ्यासाठीच की माहीत नाही, पण ही कुठून तरी जिद्द होती की काहीतरी बनवून दाखवायचंय, कशात ना काहीतरी बनायचंय. मध्यंतरीचा काळ असा आला की मी चुकतोय असंही बऱ्याच माझ्या मित्रांना वाटायला लागलं, भरकटलोय असंही वाटलेलं होतं आणि चुकीच्या नादाला लागलेलं आहे, काही वाईट मार्गाला गेलेलो आहे. काही तर मी माझं निधन झाल्याची सुद्धा अफवा उठलेली होती, श्रद्धांजलीचे काही कार्यक्रम झालेले होते, पण मी आहे ठामपणे आहे. एक बॅड पॅच येतो आणि तो यावा तर आपण काय करतोय असं भान येतंय. ते भान मला आलं, ते भान इथल्या संस्कारामुळे आलं. इथं जी नवीन मुलं आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की हे फक्त एक महाविद्यालय नाही आहे किंवा हा एक कॅम्पस नाही आहे. इथं ज्या ज्या व्यक्ती येऊन गेल्यात त्यांची पावलं जरी आठवली ना तरी इथली माती किती पवित्र आहे ते कळेल. आणि इथून जर तुमच्या पंखात बळ भरलं तर नाही तुम्हाला कोण अडवू शकत. एक शेर या मातीसाठी, या परिसरासाठी, या माझ्या कार्य मातृभूमीसाठी. यहाँ की मिट्टी से और यहाँ के पानी से पनपे है हम. यहाँ की मिट्टी से, यहाँ के पानी से पनपे है हम. दुनिया आजमा के देख ले हम में कितना है दम. हमने जब भी पंख खोले हैं उड़ानों के लिए, हमने जब भी पंख खोले हैं उड़ानों के लिए, हम चुनौती बन गए हैं आसमानों के लिए. ही ताकद आहे इथली, ही ताकद तुम्हा सर्वांना लाभो. राष्ट्रपती पुरस्काराच्या निमित्तानं खूप सत्कार होत आहेत, अनोळखी लोक करतायत, ओळखीचे लोक करतायत, प्रेमानं होत आहेत, काही नाईलाजानं होत आहे, पण हा घरचा आणि हृदय सत्कार आहे मला माहीत आहे. इथं एवढ्या लांबून आलेले चेहरे जे सगळे आहेत ते माजी विद्यार्थी म्हणून तर आलेलेच आहेत, पण सागऱ्याचा सत्कार आहे ह्याच्यासाठी आलेले आहेत. नावं घेणार नाही आहे, कारण काय आहे की आमची एकतर नावं ती टोपण नावं लक्षात आहेत किंवा बापाची नावं लक्षात आहेत आणि त्याचा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्याला शोभत नाही आहे ती नावं घेणं, बाकी काही नाही. सो मैत्री कशी असावी याचं उदाहरण म्हणजे ही कलाविश्वाची सगळी मुलं आहेत. कित्येक वर्ष आम्ही भेटलेलो नाही, कित्येक वर्ष संपर्कात नाही आहे, एकमेकाबद्दल काही माहिती नाही आहे, पण आज इथं आल्यानंतर कालच निकाल लागलाय आणि आज पुढच्या वर्गात आलोय असं वाटायला लागले. खूप छान प्रवास आहे. आणि आता मी जास्त का सांगत नाही तर आजकाल बाप आपण गुगल पे बी आलेला आहे. आता गुगल सांगते सागर बगाडे काय, त्यामुळे आता आपण सांगायची गरज नाही. एक नॉट नेम पर्सन ज्याला एक नंबर होता अनाथ आश्रमामध्ये 19, त्याच्या नावासमोर राष्ट्रीय पुरस्कार उपाधी लागणं आणि त्याच्या पाठीमागं अदृश्य किती शक्ती आहे, अदृश्य हात किती आहे त्याचं मोजदाद करू शकत नाही. नकळत कळत कुठं ना कुठं तरी हात सगळे माझ्या पाठीमागं लागलेले आहेत. मला वाटतं आयुष्यामध्ये आहे ना मी एक गोष्ट फार चांगली शिकलो या कलाविश्वामध्ये आमच्या पैलवान सरांच्याकडनं. पैलवान सरांना एखादं चित्र काढून दाखवायला गेलं की पैलवान सर असं विचारायचे, अरे वा तू काढलायस, छान झालंय की, आणि एकदा काढ. हे आणि एकदा काढ जे होतं ना ते आयुष्यभर केलं आणि एकदा, आणि यश त्याच्यामुळे आहे आणि एकदाकडे राहणार आहे. जोपर्यंत तुम्ही मी परफेक्ट आहे, मी परिपूर्ण आहे असं जर मानला तर तुम्ही तिथं थांबला. मी अजूनही विद्यार्थीच आहे, मी अजूनही नवनवीन शिकत असतो, नव्या मुलांच्याकडनं पण शिकत असतो. माझ्यातला हा विद्यार्थी कधीच संपू नये आणि मला कुठल्याही पुरस्कारानं माझे पाय जमिनीपासून वर उचलू नये एवढीच माफक अपेक्षा या माझ्या कर्मभूमी, माझी मातृभूमी, माझी प्रारंभ भूमीशी करतो. भाऊ फार प्रेमानं तुम्ही ही शाल पांघरलेली आहे आणि मी मला वाटतं की आपल्या 2 वर्षापूर्वी भेटल्यानंतरच आपला विषय झालेला आहे. भाऊ मला परत यायचं आहे, कसा आणायचं आहे तुम्ही बघा. आता पण मला इथे यायचं आहे परत, काहीतरी या मातीतून उतराई व्हायचं आहे, या ऋणातून संस्थेच्या या परिसराच्या ऋणातून उतराई व्हायचं आहे. खूप ऑफर्स पण आहेत
पण शेवटी आईचे पाय दाबण्याची मजा असते ती एखाद्या सिंहासनावर नसते. सो पुन्हा कधीतरी इथं हक्कानं तुम्हाला दिसेनच ही खात्री पण आहे. आणि पुन्हा एकदा माझ्या या सत्काराबद्दल तुम्ही सगळे इथं आलात. काहीच असं म्हणजे नाटकीय किंवा गुंतवून ठेवणाऱ्या घडामोडी नसलेला माझा जीवन प्रवास कौतुकानं ऐकला. तुमच्या चेहऱ्यावरनं कळते की आज हजारो कौतुकाची निरांजनं तुमच्या डोळ्यात ठेवतायत. गुरुजनांच्या आहेत, सहकाऱ्यांच्या आहेत, नवीन मुलांच्या आहेत, माझ्या भगिनींच्या आहेत. ती सगळी निरांजनं अशीच तेवत राहोत आणि या निरांजनांच्या ऊर्जेनं मी असाच उजळत राहू हीच अपेक्षा. धन्यवाद. अक्षरशः तिथं मी व्हिडिओ थांबवला आणि माझे मित्र आणि अभय त्याला फोन केला आणि मला सागर काय बोलला, पण आम्हाला माहीतच नव्हतं सर. सागर असा कधीच वागला नाही कॉलेजमध्ये. तो अनाथालयाबद्दल आलेला सर. सागर खरंच तुला सर्वच आहे. त्याच्या विसरलं बोलायचं खरंच पण मला असतो. कोल्हापूरसारख्या शहरामध्ये राहून नृत्य, गायन, चित्र सगळ्याच अंगाने तो कायम सतत चर्चेमध्ये राहिला आहे. आज अभिमान वाटतो की मला इतके वर्ष सांगलीच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी येत असतो ते. आणि त्यावेळेस माझं चंद्रजित यादव अशा अनेक लोकांची नावं निघायची की कलाविषयी खूप विद्यार्थी बाहेर आहेत, मोठ्या मोठ्या पदावर आहेत. पण आज सागर तू त्याच्या पुढे पाऊल टाकलंस आणि त्याचा मला साथ अभिमान आहे. माझ्या विद्यार्थ्याच्या परिवारातर्फे तुला शुभेच्छा. आणि यावर्षीच्या माझ्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला तुला पाहुणा म्हणून यायचं आहे. मी आत्ताच तुला मी बुक करतो. मला बोलायचं त्याबद्दल धन्यवाद. त्यांना सुद्धा खोळवलेला एक विद्यार्थी म्हणजे आपला त्यांची सुद्धा प्रतिबंध करण्यात ज्याला यश मिळालं. बाकीच्यांच्यावर वेळ न वाया घालवता सागरशी गप्पा मारण्यात त्यांना आनंद वाटला. असा हा आपला विद्यार्थी सागर. तसं बघितलं तर त्याचा शैक्षणिक प्रवास आणि माझा शैक्षणिक प्रवासामध्ये जास्त काही फरक नाही आहे. मी पण कॉलेजपेक्षा क्रीडांगणावर जास्त आणि ह्या स्टेजवरच जास्त शिक्षणाचा तसं. आणि मॅथ्स पण आमच्या दोघांचं सारखंच होतं. जाता जाता त्यानं उल्लेख केला मगाशी की परीक्षक म्हणून मी होतोच. 85 ते 90पर्यंत सांगलीमध्ये एकमेव परीक्षक डान्सचा, त्यात ब्रेक डान्सचा मी एकटाच होतो. मी कोल्हापूरच्या टीममधून मी पार्टिसिपेट करत होतो राज्यस्तरीय. त्यातले 1-2 परीक्षक यायचे आणि सांगलीतला मी. असं मिळून आम्ही परीक्षकाचं काम 4-5 वर्ष तरी सांगलीत केलं. पण त्या कालावधीमध्ये एकदा सुद्धा बक्षीस मी सागरला दिलेलं नाही, कधीच नाही. शेवटपर्यंत जोपर्यंत देत होता तोपर्यंत. शेवटी त्यानं मगाशी सांगितल्याप्रमाणे पप्पांना बीबी साहेबांना जसं त्याला धाडस करून जाऊन विचारलं स्नेहसंमेलन घेऊ काय, तसं एक दिवस कंट्रोल 3 वर्षांनी माझ्याकडे आला. मी परम कुठेतरीच बसलो होतो. त्यावेळी मी पण झाला हँकी पिंकी झालं, केस बिस लावला, शिवली. बऱ्याच लोकांना माहीत नाही. म्हटलं सर म्हटलं तुम्ही मला नंबर टाकला. म्हटलं बस उशीर केला असं म्हटलं विचारायला. बस म्हटलं तुझ्याकडे फोटो असतील कार्यक्रमाचे कुठल्या तरी वगैरे. तर म्हटलं 1-2-3 फोटो दाखवले. म्हटलं बॅनर वाच म्हटलं मागचं काय. बॅनर आहे ब्रेक डान्सच्या स्पर्धा. म्हटलं तू 1 नंबरचा गोविंदाचा डान्स भारी बघा, म्हणजे मी फॅन आहे त्याच्या डान्सचा. पण स्पर्धा ब्रेक डान्स आहे त्यामुळे तुला नंबर देता येत नाही. कसा देता म्हटलं. त्याला नंतर कळालं त्यानं ते ट्रॅक चेंज केला आणि फिल्मी डान्स म्हणजे गोविंदानंतर गोविंदाचा डान्स करताना हा इन्फ्लुएन्स आहे. मला इतर जरी कुठल्या कार्यक्रमाला आला तरी मी त्याला विनंतीच करतो एकदा तरी त्याचा परफॉर्मन्स गोविंदाचा ह्या स्टेजवर व्हायलाच पाहिजे. आणि तो करतो पण आजच नाही. आज सपत्नी होते. नाही चांगला आहे, गोड पोर आहे, माझा लाडका आहे.
आणि ब्रेक डान्सच्या स्पर्धेच्या वेळी मला अनेक किस्सा आठवणीनं सांगायचा. ह्याचा एक पार्टनर होता, त्याचा जर डान्स बघितला अति उत्कृष्ट, म्हणजे ब्रेक डान्स म्हणला तो बाप माणूस, तो जर आज असता तर प्रभुदेवापेक्षा पुढे गेला असता. आणि त्याचा डान्स संपल्या मी स्टेजवर जात होतो विंगीमध्ये, कारण त्याचं रेस्पिरेशन म्हणजे श्वासोश्वास आहे की नाही, परीक्षक म्हणून मला इथं जाणवायचं. म्हणजे इतक्या डिस्टन्समध्ये त्याचा श्वासोश्वास राजू देवकर भेटत होता, एवढं प्रॅक्टिस होतं. आणि मी पण त्याला शिकवत होतं ब्रेक डान्समधल्या स्टेप. मग का त्याचं रेस्पिरेशन वाढायचं, आवाज तिथपर्यंत ऐकायचा त्याचा श्वासोश्वासाचा. मग जाऊन एकदा त्याला बघितलं रूमवर, इथं प्रकाशाच्या पाठीमागे तो राहायचा. इथं त्याला होल होतं आणि त्याला कॅन्सर होता आणि तिथं त्यानं मशीन बसवलं होतं. तो नाकानं किंवा तोंडानं श्वास घेत होता आणि त्याचं जे डान्स केल्यानंतर जे रेस्पिरेशन वाढायचं म्हणजे एकदम आवाज, म्हणजे घोणस कशी फुसफुस करते नाही तसं, म्हणजे मला भीती वाटायची. असं गेली नंतर 4-5 वर्ष मी त्याच्या संपर्कात होतो. पण नंतर एक 5-6 वर्षापूर्वी तो निधन पावला म्हणून समजलं मला. जाऊन पण आलो आम्ही पुण्याला. ह्याच्याबरोबर जे होते ते सगळे चांगले होते. कलाविश्वजी जे आजी माझी विद्यार्थी आहेत, आता तर 1968 पासून जे बॅचशी आलेले आहेत, माझ्यापेक्षा गुरुवारी आहेत, पंडित सगळेच आहेत, म्हणजे एकापेक्षा एक आहेत. ते सुद्धा आज आपल्या कार्यक्रमाला आले. का तर आत्मीयता. त्यावेळी जे पप्पाने रोपटं लावलं तर तिचा आता वटवृक्ष झालेला आहे आणि त्या वटवृक्षाच्या पारंब्या आपण सर्वजण आहोत आणि त्याचा लाभ अजूनसुद्धा या मार्फत कॉलेजेस हे संस्था म्हणजे एक निमित्त आहे. या निमित्त घेऊन जे पुढं जातात. आता या स्टेजवर पाहायला गेलं तर मोठे मोठे कलाकार घडले आहेत, जे पहिल्यांदा या स्टेजवर परफॉर्मन्स केले. दीपक देशपांडे असतील, हास्य सम्राट सोलापूरचा, तो आपल्या कला विषयाचा विद्यार्थी आहे. आदेश बांदेकर, तो त्याप्रमाणे सिरियल व्हायच्या अगोदरपासून या स्टेजवर आहे. म्हणजे असे जे मोठे मोठे कलाकार होऊन गेले, सयाजी शिंदे असतील, बरेच आहेत. हे सुवर्ण मॅडम लवणी सम्राटनी त्यांना पुरस्कार मिळाला, त्यासुद्धा या स्टेजवर. म्हणजे आपलं कल्चर जे होतं बेबी साहेबांच्यापासून की क्रीडा आणि सांस्कृतिक, सामाजिक आणि वेळ मिळाल्यानंतर शैक्षणिक, हे आपल्याला फक्त शैक्षणिक संस्था दिसते. पण तसं थोरात अकॅडमी असेल, डे बोर्डिंग असेल, काय असेल, शिक्षण बेसिक आहे. ते सोडून तुम्ही काय देताय, समाजामध्ये शाळा नाही म्हणून आपण चालू केलेली आहेत शाळा. कलाविषयीसुद्धा ड्रॉइंगचे कॉलेज कुठंच नाही म्हणून आपण चालू केलेली. चालू का केलं आहे की आपलं जे निर्मिती होणार आहे ती 1 नंबरच्या दर्जाचीच व्हायला पाहिजे. आपला विद्यार्थी असेल तो जगाच्या पाठीत कुठं जरी उभारला तरी तो ठामपणे उभा राहू शकेल एवढी तयारी आपोआपच या कॅम्पसमध्ये होत असते. शिक्षक सगळे घडवून येत असतात आणि ते विद्यार्थ्यांना इथं असताना कळत नाही. बाहेर ज्यावेळी जातात, समाजापुढे जातात, त्यांना व्यासपीठ प्रचंड मिळतात, त्यावेळी त्यांना कळतं की आपली ही घडण इथं झाली आहे. सागरलासुद्धा आता सगळा एवढा प्रवास केल्यानंतर आठवलं किंवा पहिल्यापासून त्याच्या मनात होतंच की ह्या कॅम्पसवरूनच आपण घडलो आहे. आणि त्याची जी उतराई आहे किंवा काय असेल त्यानं मला असे बोलून दाखवलं न कळत, मी परत येणार नाही. म्हटलं मी आणणार आहे मला. हा योग जे आहे हा ॲक्च्युली कलाविषयानं माझी विद्यार्थी मेळाव्यामध्ये घ्यायचं ठरलं होतं. प्राचार्य साहेब आहेत तिथं. कलाविषय पण आमचं कसं आहे अजून त्या विश्वातनं बाहेर पडत नाही. तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका कार्यक्रम. तुमचा विद्यार्थी आहे, तुम्ही घ्या, सगळे घ्या, माझे विद्यार्थी बोलवा. पण संस्थेचा पण तो काहीतरी पार्ट आहे आणि विशेषतः सांगा माझा पण पार्ट आहे म्हटलं आयुष्यातला. त्याचा सत्कार म्हटलं मी या स्टेजवरच घेणार नाही. तुमचा कार्यक्रम होते काय होते, त्यामुळे निम्मा कार्यक्रम आम्ही इकडे घेतला आणि सकाळच्या सत्रामध्ये तिकडे घेतला. त्यामुळे सगळ्यांना समाधान आणि एक चांगल्या प्रकारची प्रथा असेल किंवा काय असेल आज समाजामध्ये नावलौकिक असेल सागरांनी उभा केलेले. सागरचा उद्देश हा नव्हता की मी पुरस्कार घेऊनच येणार, पण रिटायरमेंटनंतर काय करू, मला काहीतरी स्कोप द्या वगैरे असं त्याच्या डोक्यात असणारे मला त्याचवेळी माहीत होतं. त्यामुळं तो मला परत यायचं आहे. कारण नाळ आहे, माझ्याशी नाळ आहे, संस्थेची नाळ आहे. त्यामुळे त्याला परत येण्यासारखं आता मी व्यवस्था केली आहे. ही जी आता लोक मी जे मत बघतोय आपण इथं आता मराठी बालविकास चालू आहे. बहुतेक मुख्याध्यापिका पण आलेल्या आहेत तिथं मराठी बालविकासच्या. त्यांची शाळा मी शिफ्ट करते दुसऱ्या शाळेमध्ये पॉलिटेक्निकच्या तिथं. आणि इथं हे पूर्ण कलाक्षेत्राचं दालन हे
उभा होते, सगळी व्यवस्था आहे, स्टेज आहे, वॉटरफॉल आहे, सगळं आहे. त्यामुळे ही वास्तू केवळ आणि केवळ सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सामाजिक असतील, ह्या कार्यासाठी ही इमारत हा माहोल जे आहे आत्ताचा हा रिझर्व केलेलाच आहे ऑलरेडी. सागरनं ठरवायचं त्यानं कधी यायचं आहे, सगळं त्याच्या ताब्यात द्यायला तयार आहे. त्याला दाद्या म्हणतो कधी कधी प्रेमात आली दाद्या म्हणतो. त्यामुळे यांना ठरवायचं आहे आणि वहिनीची परमिशन काढून त्या तरी आला तरी स्वागत आहे. तुम्ही पण सांगितलं शिफ्ट व्हा, नाही शिफ्ट झाला तर त्याला मी मार्क सांगतो काय कधी पण या. आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. त्यामुळे हा जो परिसर आहे आता जो आपला पूर्ण सागरच्या कलेच्या ताब्यात, सागरच्या ताब्यात. कारण सागर आणि कला, सागर कला आणि कला विश्व, त्यामुळे हे कॉम्बिनेशन चांगलं आहे. त्यामुळं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी शब्द दिलेले नाही, त्यामुळे त्यानं कधी पण यावं. आजपासून थांबलं तरी चालेल. कलासागर झाला असं असू दे. म्हणजे एक संस्थेची भावना पहिल्यापासून निर्माण आहे. जे करतील त्यांच्या पाठीशी संस्था कायमच अजूनही त्यावेळी पण उभं राहिलेली, आजही उभं राहिलेले. फक्त आपल्याकडं काही राजकारण सोडून सर्व कार्यक्रम चालू असतात, त्यामुळेच आपण टिकलो आहे. राजकारणात जर गेलो असतो तर मला कोणाची लेबल लावायची काही गरज नव्हती, कारण माझा पाठीचं एक लेबल मोठं होतं बीबी साहेबांचं. त्यामुळे मी राजकीय क्षेत्रात कधी गेलेलो नाही आणि जाणार पण नाही. त्यामुळे यामध्ये जे ॲक्टिव्हिटी चालतात या कॅम्पसमध्ये त्यामध्ये मी खुश आहे. आणि इथनं पुढं सुद्धा सागरसारखे आले लोक तरी त्यांना घेऊन नवीन पिढी आमच्या नंतरचं जे शांतनिकेतन असेल ते ह्याच्यापेक्षा पण चांगलं होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि माझे 2 मिनिटाचा अपेक्षा करतो.